दिशा सालियांवर सामूहिक बलात्कार करून हत्या, मृत्यूच्या 5 वर्षांनंतर दिशाच्या वडिलांचा याचिका करत दावा, आदित्य ठाकरेंसह मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप। दिशाच्या वडिलांच्या याचिकेवर बोट ठेवत नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल, तर हे षडयंत्र असल्याचा किशोरी पेडणेकरांचा पलटवार। औरंगजेब सदस्य संयुक्तिक नाही, नागपूर हिंसाचारावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भूमिका स्पष्ट, भाजपसह विहिंप आणि बजरंग दलाचे कान टोचल्याची चर्चा। मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीच्या फहीम शेखच्या चिथावणीमुळे हिंसा भडकल्याचा आरोप, व्हिडिओ व्हायरल, अटकेतील आरोपींमध्ये फहीमचाही समावेश। नागपूर हिंसाचारावेळी महिला पोलिसांचा विनयभंग, अंधाराचा फायदा घेत महिला पोलिसांना सावध केल्याचं एफआयआरमध्ये नमूद, तातडीने चौकशी करण्याचे नीलम गोऱ्हेंचे आदेश। नागपूर हिंसाचारावेळी काश्मीर पॅटर्नप्रमाणे दगडफेक झाल्याचा गृह विभागाला संशय, तर सर्व आरोपी नागपुरातलेच असल्याचं उघड। सुदर्शन गुलेने संतोष देशमुखांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप, सुरक्षा रक्षकाचा जबाब एबीपी माझाच्या हाती। अधिवेशन संपत आलं तरी विरोधी पक्षनेत्याबाबत निर्णय होईना, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निर्णयाची प्रतीक्षा, भाजप लोकशाही जपणार का, भास्कर जाधवांचा सवाल। पुण्यातल्या हिंजवडीत कर्मचाऱ्यांची वाहतूक करणारा टेम्पो ट्रॅव्हलर जळून खाक, 12 कर्मचाऱ्यांपैकी 4घांचा होरपळून मृत्यू, आमदार हेमंत रासनेंकडून विधानसभेत प्रश्न उपस्थित, तर मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांचा नकार। कोकण रेल्वे महामंडळाच्या विलीनीकरणाचा मार्ग मोकळा, निधीच्या तुटवड्याचं संकट सोडवण्यासाठी विलीनीकरण केलं जाणार असल्याची मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। अंतराळवीर सुनीता विल्यम्स पहाटे पृथ्वीवर सुखरूप परतल्या, 9 महिन्यांच्या अंतराळवासानंतर पृथ्वीवर परतण्याचा योग, मोदींनी दिलं भारत भेटीचं निमंत्रण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।